अजिबात देऊ नका। विड्याची कोणी मागितली पानं तुम्हाला की आम्हाला घटस्थापना करायची आहे, तर ते आणतील, त्यांची ती विकत आणून घेतील। तुम्ही तुमच्या घरातून विड्याची पानं देऊ नका। हळद असेल, कुठल्याही गोष्टी असेल, दूध, दही, साखर, मीठ अशा गोष्टी, धने असतील, या गोष्टी आपल्या घरातून महिलांनो कृपया, तुम्हाला वाटत असेल या ताई काही पण सांगत आहे, शेजार धर्म आहे, कुणी काही मागितलं, देवी आईच्या सेवेसाठीच मागत आहे, पण चुकून सुद्धा या वस्तू नवरात्रीच्या 9 दिवस पहिल्या दिवसापासून दसरा येईपर्यंत आपल्या घरातून या गोष्टी, या वस्तू अजिबात देऊ नका। त्यांना सर्वांनाच देवी आईची सेवा करायची आहे, ते सुद्धा विकत घेऊन येऊ शकतात। आपण देवी आईची सेवा करत आहोत, देवी आईच्या सेवेसाठी कुठल्या गोष्टी लागत आहे आपण सर्वच जण आधीच आणून ठेवतो, तर कुणी मागितलंच तुमच्याकडं तर देऊ नका, नाही म्हणून सांगायचं आहे। विड्याची पानं अजिबात देऊ नका। आंब्याची पानं असतील, आपल्या घराला तोरण लावायचं आहे, आंब्याची पानं देऊ नका। हळद, मीठ, साखर, दूध, दही यामुळे आपण या वस्तू दिल्या तर आपला चंद्र आणि आपला शुक्र ग्रह कमजोर होत राहतो, आणि ज्या व्यक्तीचा हे ग्रह कमजोर असतात तिथं लक्ष्मी माता टिकत नाही। आपल्या घरातली लक्ष्मी आपण इतरांना देत असतो। चुकून सुद्धा या वस्तू अजिबात देऊ नका। नवरात्रीच्या 9 दिवसात कुणी महिला, कुणी स्त्री किंवा एखादी लहान मुलगी आली तुमच्या घरी, तिला चहा पाणी द्या, दूध वगैरे प्यायला द्या, तिला गोड दूध द्या, चहा पाणी द्या, तिला काहीतरी खायला प्यायला, तुमच्या घरी जेवून गेला तरीही चालेल, तिला हळदी कुंकू लावा, एखादं फळ हातात द्या। एखादी कन्या असेल किंवा एखादी सवाशीण स्त्री असेल, कुणालाच खाली हात पाठवू नका, एखादं फळ हातात द्या, तिला हळदी कुंकू लावा, तिला नमस्कार करा। पण या गोष्टी आपल्या घरातून कुणालाच द्यायच्या नाही। अष्टमीला वगैरे आपण कन्यापूजन करतो, त्या दिवशी कन्यांना तुम्ही विड्याची पानं दिली तर चालेल, फळं, विड्याची पानं, साज शृंगाराचं सामान, जेवू खाऊ घातलं कन्यांना तरीही चालेल। या गोष्टीने माता लक्ष्मी आणि आपली कुलस्वामिनी प्रसन्न होत राहते, पण या गोष्टी अजिबात घरातून द्यायच्या नाही आपण। आणि त्यात एक महत्त्वाची गोष्ट महिलांनो, आपण सर्वच जण म्हणजे बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना केली जाते, सप्तधान्य आपण घटात पेरत असतो, तर घट बसवताना कुणी महिला तुमच्याकडं आली आणि बाई मला सप्तधान्य थोडंसं दे गहू दे, हे दे ते दे, तर देऊ नका। तिला घट बसवायचे आहे, ती देवी आईची सेवा करत आहे, ती आणेल कुठून ना कुठून, ती घेऊन येईल। आपण आपले घट बसवणार आहोत, आपण सर्व वस्तूंची काळजी प्रत्येकजण करत असतो।